जेव्हा विकासाच्या नावावर निवडणुका जिंकता येत नाही, गुलाबी रंग जरी दिला भिंतीला, भितडाला गुलाबी रंग दिला तरी महागाईचे पोपडे आणि बेरोजगारीच्या भेगा दिसत राहिल्यात, सरकार जाणार गुलाबी रंगाखाली। बेरोजगारी लपत नाही, गुलाबी रंगाखाली महागाई लपत नाही, गुलाबी रंगाखाली शेतकऱ्यांची दुरावस्था लपत नाही। आणि म्हणून ही नवीन प्रयोगशाळा महाराष्ट्रात येऊ घातलीये का याचा विचार करा। कारण हेच महंत 2018 साली त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरायलाय। हेच महंत एका मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंना एका व्यासपीठावर बसवून हरिनाम सप्ताह करताना, हेच महंत 2018 साली यांना आक्षेप नव्हता तेव्हा सरकार कुणाचं होतं तर भारतीय जनता पक्षाचं होतं। आता सरकार जाईल असं दिसायला लागलं तर ही जर गरळ ओकून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर भावांनो, आठवा महात्मा ज्योतिराव फुलेंना ज्यांनी ईश्वराचं नावच निर्भीक ठेवलं, सत्यशोधक समाज निर्माण केला। हा सत्यशोधक समाज निर्माण करत असताना शेतकऱ्याचा आसूड ओढला। आठवा राजर्षी शाहू महाराजांना, आठवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि आठवा छत्रपती शिवाजी महाराजांना।